स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता आलेला नाही, तर महत्त्वाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाचं काय करावे लागेल याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। आपण जे आहे सध्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे। सर्वात महत्त्वाचं यावर आल्यानंतर तुम्हाला जे आहे लाभार्थी स्थिती या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे। आता यामध्ये तुम्हाला समजेल काय प्रॉब्लेम आहे, तो एक महत्त्वाचा या ठिकाणी स्थितीद्वारे आपल्याला समजते की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसते। आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही आधार नंबरद्वारे सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता। पण त्या ठिकाणी आधार नंबरवर रजिस्ट्रेशन काढत असताना तुम्हाला जो काही तुम्ही ई-केवायसी करताना मोबाईल नंबर वापरलेला आहे त्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे। त्या मोबाईल नंबरवरचा OTP टाकायचे, तुम्हाला संपूर्ण डिटेल येईल आणि त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते या ठिकाणी समजेल। आता अनेकांचा प्रॉब्लेम असेल की ई-केवायसी झालेली नाही, तर लवकरात लवकर तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायचे। आता तुम्ही ई-केवायसी जे आहे जवळच्या CSC सेंटरच्या माध्यमातून करून घ्या, जेणेकरून तुमची जी ई-केवायसी असेल ती अचूक होईल। तुम्हाला काही अडचण आले तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा, मी त्या अडचणीवर तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार आहे आणि तो अडचण तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा त्याची सुद्धा माहितीचा व्हिडिओ जे आहे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। सर्वात अगोदर स्थिती चेक करा, स्थिती चेक केल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी समजेल। ई-केवायसी केलेली नसेल तर ई-केवायसी करून घ्या। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करा। जोपर्यंत तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तोपर्यंत राज्य सरकार पैसे पाठवत नाही, कारण की सर्व जे पैसे आहेत थेट तुमच्या आधार कार्ड वर हे पैसे पाठवले जातात, DBT अंतर्गत हे पैसे पाठवले जातात आणि आधार नंबरद्वारे थेट तुमच्या बँक खात्याला लिंक असलेल्या आधार नंबरवर हे पैसे जात असताना कोणत्या तुमच्याजवळ 4-5 जरी बँक अकाउंट असेल, फक्त एकाच बँक अकाउंटला हा आधार नंबर लिंक असतो। त्यामुळे अनेकांचा प्रश्न असते की आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही। तुमच्याकडे किती खाते आहेत चेक करा आणि त्या खात्याला आधार नंबर लिंक आहे का ते त्या ठिकाणी तुम्हाला समजेल। नसेल तर तुम्ही कोणत्याही एका बँकेमध्ये जा, तुमच्याकडे जे खातं असेल त्या बँकेमध्ये आधार लिंकिंग करा, थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर अशा प्रकारे बघितलं तर हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।